आपण राजगृहात राहू शकत नाही, आपण तर महारवाड्यात राहिलं पाहिजे. तोंडाला येईल ते बरवू नको. असं मी नाही म्हणते आई, असं ते सनातनी लोक म्हणताय. त्यांनीच सांगितलंय अस्पृश्यांनी गावाबाहेर राहावं. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे यशवंता. आपण लोकांच्या मताला जुमानत नाही. आपण बाबासाहेबांच्या इशारावर चालतो. आलं का ध्यानात? लय कष्टानं घर बांधलंय बाळा. असं नको म्हणूस र. म्हणजे तू सनातनी लोकांच्या विचारांपुढे झुकणार नाहीयेस ना? अगं पण ह्याच सनातनी लोकांनी सांगितलंय की अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाही, देवाचा विटाळ होतो. तरी तू पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं लांबून दर्शन घेणार, चोखामेळ्याच्या फक्त पायरीवर डोकं ठेवणार, आत जाण्याचा हट्ट करणार नाही, असं तूच म्हणाली. याचा अर्थ काय होतो? तुला त्यांचं म्हणणं पटतंय? अगं पण त्यांनीच सांगितलंय अस्पृश्यांना माडीची घरं बांधता येणार नाही. जर तुला त्यांचे ते विचार पटत असतील तर हे विचार पटायलाच हवे. म्हणूनच सांगतोय आपण आपलं हे घर तोडून टाकूया. असं करूया काही? असं बोलू नकोस रे यशवंता. हे त्रास भोगून हे घर बांधलंय. अगं ह्यापेक्षा जास्त त्रास बाबासाहेबांना झालाय ही चळवळ उभी करायला. अगं तू जर पंढरपूरला गेली तर संपलंच ना सगळं. चळवळीच्या पायाखाली लागता.